ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर असून मोदी हे वाराणसीत दाखल झाल्याचं समजतंय। याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपल्या सोबत आहे। प्रशांत, आज देवदिवाळीनिमित्त मोदींचा हा वाराणसी दौरा असल्याचं समजतंय। काय असणार आहे मोदींचा हा कार्यक्रम आणि या दौऱ्याबद्दल अधिकची माहिती? दीपक, नरेंद्र मोदी हे जसे देशाचे पंतप्रधान आहेत तसेच ते वाराणसीचे खासदार आहेत आणि आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना भेटण्यासाठी त्यांचा हा अतिशय सविस्तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे। पंतप्रधान वारंवार अशा पद्धतीने वाराणसीला भेट देत असतात। 2014 पासूनची ही त्यांची 23वी भेट आहे। पण लॉकडाऊनच्या काळामध्ये ते मतदारसंघात किंवा इतर फार ठिकाणी जाऊ शकलेले नव्हते। लॉकडाऊनच्या काळात ते पहिल्यांदाच वाराणसीमध्ये चाललेले आहेत। 2-3 जे प्रकल्प आहेत तिथले त्यांचं लोकार्पण जे आहे ते त्यांच्या हस्ते आज होणार आहे। एकतर वाराणसी ते हड्डिया हा एक 6 लेनचा जो हायवे तयार करण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत। त्या ठिकाणी एक जनसभा देखील होईल। नितीन गडकरी सुद्धा त्यांच्यासोबत असतील असं सांगितलं जात आहे। आणि त्याच्यानंतर एका क्रूजची सफर जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधान करणार आहेत। रामघाट म्हणून परिसर आहे त्या ठिकाणी। त्याच्यानंतर आज दिवाळी आहे। या दिवशी प्रकाशाचं किंवा दिव्यांचं महत्व जे आहे ते खूप असतं आणि वाराणसीच्या घाटावरती हा उत्सव जो असतो तो देखील खूप प्रेक्षणीय अशा पद्धतीचा असतो। त्याचं एक धार्मिक महत्वही आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। विश्वनाथ मंदिरात ते जाणार आहेत, त्या ठिकाणी पूजा देखील करतील। एक सविस्तर कार्यक्रम जो आहे तो त्यांचा आज वाराणसी मधला आहे। दुपारी 2 वाजून 10 वाजल्यापासून अगदी रात्रीपर्यंत ते वाराणसीमध्ये थांबणार आहेत। साहजिक आहे की आपल्या मतदारसंघामधल्या सगळ्या कामांचा आढावा आणि त्या ठिकाणी लोकनियुक्त प्रकल्पांची जी काही भेट आहे ते देण्यासाठी ते आज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत।